नाव आहे तुमचं? सुनील काळे. या काळे साहेब उतरा, हळू, पाय जरा गुडघे वगैरे बघा. काय तुम्हाला आता कळालं काय? कामावरती होतो, साईडवरती होतो. हां हां हां. ते आता पाहिलं तर संपूर्ण हा अन्याय आहे. असा कसा एका सर्वे नंबरमधून 2 रस्ते तयार केले त्यांनी आणि नियम तसा वेगळा येतच. तो नियमाच्या नुसार पाहिजे ना रस्ता. हा हे अन्याय केलेला आहे. हा मग सगळं तुमच्या हातीनं घेतलं? हो, सगळा आमच्या हद्दीतून रस्ता घेतला. हा ते म्हणत होते का हा पहिल्यापासूनचा रस्ता आहे? ऐका ना, पहिल्यापासून अहो इथं रस्ता नाहीच आहे. त्यांचा रस्ता ॲक्च्युली वेगळा आहे. हा रस्ता त्यांचा खाली इथं तयार आहे. हा आमच्याशी त्यांचा कुठला संबंधच नाही आहे. ही ॲक्च्युली यांनी काय केलं, जे उच्च पदावरून जी लोक आहेत त्यांना लाच देऊन हा आता प्रकार केलेला आम्हाला आता वाटायला लागला. हा हे आमचं कुठली समस्या ते ऐकायलाच तयार नाहीत. कुठली समस्या या जेव्हापासून आम्ही हे केस चालू झाली तेव्हापासूनचे निर्णय संपूर्ण आमचे आहेत, आमच्या बाजूने लागलेले आहेत. जो नियम आहे एकूण 43चा जो नियम आहे त्या नियमानुसार सर हद्दीच्या बाउंड्रीवरून याचे 4 फूट त्याचे 4 फूट घेऊन तुम्ही रस्ता तयार करू शकता. त्यांनी अशी आयडिया केली का कलम 5 नुसार हा तुमच्या हद्दीतून मी पहिलाच रस्ता जातोय असं दाखवलं? नाही नाही, हा अन्याय आहे ना. ॲक्च्युली आमच्यावरती अन्याय हा. आणि तुम्ही जो कलम 5 जो लावलेला आहे तो तुम्ही 43 काढा ना. 43 सर हद्दीवरून घ्या ना. आमचे 4 फूट घ्या, त्यांचे 4 फूट घ्या. मग काय हे तहसीलदार प्रांत तुमच्या विरोधात? नाही नाही, आमच्या विरोधात केलं मग याचा अर्थ तिथं काहीतरी आहे, राजकीय दबाव आहे किंवा काही ना काहीतरी दुसरा उद्योग झाला त्याच्यामुळे हा केलेला हा त्यांनी केला आहे. सर्वसामान्य माणसं आहोत. आम्ही सामान्य माणसं आहोत, शेतकरी आहोत. आमचा कोणाशी वशिला नाही, काय नाही. सर्वसामान्य असल्यामुळं आणि जो तो आपल्या उद्योगधंद्याला असल्यामुळं जास्त हे बाकीचे काही रिकामटे आहेत. यांना कामधंदे नाही. उठ सुट याच्या इथं बस तिथं बस, याला त्रास दे त्याला, हेच यांचे धंदे आहेत, बाकी काय. बरं ठीक आहे, वैयक्तिक नका बोलू. हां, काम याच्यापुरतं बोला. हा जो अन्याय जो झालेला आहे या अन्यायाच्या संदर्भामध्ये आता आम्ही परत अपिलात जाणार आहोत. तोपर्यंत त्यांनी थांबावा, हा रस्ता करू नये, हा बंद करावा. याच्यापासून दुसरी कुठलीही का अनुचित घटना घडू नये, अनुचित घटना घडू नये. सगळ्यात जर पाहिलं तर आमच्याकडं संख्या भरपूर आहे. फक्त आम्ही कानून हातात घेत नाही, आम्हाला तो घ्यायचा नाही. जो न्याय मिळेल, जो नियमानुसार असेल तोच आम्हाला मान्य आहे. पण आमच्यावरती अन्याय करू नये यांनी. ही पद्धत चुकीची आहे. मग आता आपण चाललोय रस्त्याने? हा रस्त्याने चाललोय. हा रस्ता जे मूळ रस्ता आहे हा त्यांचा रस्ता आहे. हा रस्ता आहे, हा रस्ता आहे ना, हा मूळ रस्ता आहे. दुसरी गोष्ट अशी काय हे ते म्हणतात आम्हाला पर्यायी रस्ताच नाही. अहो हे पर्याय रस्ता ना, रस्ता आहे ना. हे जे आहे आता आपण आलो हा रस्ताच आहे ना सर. तहसीलदारांना का दिसत नाही? त्यांना दिसत नाही म्हणजे आता काय का दिसत आहे ते त्यांना माहिती. हा बरं, ते सळपाणी कारले इथं आले पण नाही. त्यांना म्हटलं तुम्ही या जरा, तुम्ही कशा आलात तसे तुम्ही या, प्रत्यक्ष पाहणी करा. तर त्यांना गरज वाटली नाही त्याची. तुम्हाला माहितीच नाही का काय चाललं? नाही, आता साईडवरती होतो, कामावरती होतो, माहीत नव्हतं आम्हाला. या अशा अनेक वेळेला केसेस झालेल्या आहेत, अनेक वेळेला केले आहेत. मला वाटतं हे जवळजवळ 20 वर्ष चाललेला कारभार आहे हा. 20 वर्ष चाललाय हा कारभार त्यांनी. बरं, दुसरी गोष्ट अशी का तुम्ही अन्याय काय करता, सर्व नंबरवरून घ्या ना. तुम्ही एकाला हाताने धरताना एकाला बाजूला लोटता, हे काय कामाचं आहे? तुम्ही विचार करा, एका सर्व नंबरमधून 2 रस्ते होतात का? नियम काय आहे? मलाच आश्चर्य वाटायला लागलं. हा नियम काय आहे? नियम म्हणजे अन्याय आहे सरळ सरळ. बरं, याच्यातून आम्ही गुंडागिरी करायची का? आमच्याकडे संख्या किती आहे माहिती आहे का माणसांची? टोटल आमच्या घरामध्ये टोटल 200 पोरं आहेत. करू का सुरुवात? आम्ही करायचं का? हा वाद करायचा का? कानून हातात घ्यायचं का? आम्ही तलवारी हातात घ्यायच्या का? कुऱ्हाडी हातात घ्यायच्या का? कोयते हातात घ्यायचे का? आम्ही आमच्यावरती अन्याय झाल्यावर काय करायचं? आम्ही कोणाकडे जायचं कोणाकडं? जर प्रशासन जर असं त्याचा दुरुपयोग करत असेल तर आम्ही काय करायचं सांगा ना. कानून जर आम्हाला योग्य न्याय जर मिळाला नाही तर याच्यातून आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल. हा, हे लक्षात ठेवायचं. त्यांनी लक्षात ठेवायचं हा अन्याय झालेला आहे. याची दुरुस्ती जर झाली नाही तर याचे परिणाम वेगळे होतील, गॅरंटेड होणार वेगळे. बरं, आम्ही तुम्हाला 4 फूट द्यायला तयार आहात ना. तुम्ही काय आमच्यावरती अन्याय करता? काय कारण? एका सर्व नंबरमधून 2 काय घ्यायचे? किती देऊ नका प्लीज. दुसरी गोष्ट अशी का जो नियम काय आहे तुमचा 43चा नियम काय आहे? तो नियम लावा ना तुम्ही. त्यांना लावा, आम्हाला लावा ना. असं म्हणणं आहे का पहिल्यापासूनच रस्ता आहे? ब्रिटिश काळापासून. ब्रिटिश काळापासून रस्ता आहे तर त्याचे नकाशे दाखवा ना आम्हाला. काहीतरीच लावायचं, नकाशे खोटे तयार करायचे, त्याच्यावरती काहीतरीच उद्योग करायचे, सिद्ध करून द्या ना.
दडपण आणायचं. बरं आम्ही कुठल्या अधिकारी जात नाही. मला एक सांगा ना, ऐकलं का? तुम्ही म्हणता बरोबर आहे, हे दाखवा. जर जर कायद्यामध्ये किंवा त्यांच्याकडे काय उल्लेखच नाही आहे तर काय करणार सांगा ना मला. आमच्याकडे जसे आहे ना, जे डिटेल्स तुम्हाला दाखवलेले, कागदपत्र दाखवले, नकाशे दाखवले, हा रस्ता का डबल इथला. आता मला सांगा का इकडे रस्ता आहे खाली हा आणि हे रस्त्याचा वापर हेच करताय, हो तेच करतात. तुम्ही नाही करत? आम्ही जेव्हा आमचा काही संबंध नाही त्या रस्त्याची. आम्हाला जर रस्ता ऑलरेडी आहेच, आम्हाला काय करायचं या रस्त्याचं. या रस्त्याचा संबंध आहे आमचा काही. रस्ते आहेत का ते काळ काय नाव त्यांचं खालचं, ते मेन कोण आहे ते? याच्यामध्ये त्यांचे अनेक जण मेन आहेत. त्याच्यामध्ये तो अनिल दत्तात्रय, सुनील दत्तात्रय, आडनाव काळंबे, काही काळे लावतात, काही काळंबे लावतात. हा नवनाथ भिकाजी काळंबे. हा सर्वे नंबर इकडे वेगळा, हा सर्वे नंबर इकडे वेगळा. तुम्ही डायरेक्ट एका आमच्या सर्वे नंबर मधून रस्ता घेताय. हा संपूर्ण सर्वे नंबर इथून इकडे आमचा आहे, इथून इकडे त्यांचा आहे. पण आता निर्माण प्रश्न असा झालाय का एवढं तहसीलदार प्रांत तुमच्या विरोधात का? दुसरी गोष्ट आम्हालाच माहित नाही का आम्ही काय केलं त्यांचं. आम्ही काय केलं? विरोधात का मग तुमचे निकाल काय देतात? कारणच नाही ना. आम्ही काय केलं त्यांचं, आमच्यावरती अन्याय करायचं कारणच काय. आम्हाला शोधावं लागेल का काही कारण आहे नक्की. शासन आमच्यावरती का अन्याय करते, हा काय चुकलं आमचं. आपण त्यांना पहिल्या जमिनी दिल्या ना शासनाला, हा पाटासाठी जमिनी दिल्या. पुनर्वसनासाठी आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. पुनर्वसनाला आमच्या जमिनी एकूण टोटल सगळ्या 6 एकर जमीन गेलेली आहे. शेततळ्याला गेली, कॅनलला गेली, पुनर्वसनासाठी गेली. म्हणजे तुम्ही आमच्यावरती अन्यायच करताना हा. आपण सहन करतो, म्हणून परत अन्याय तर करा. पहा कशा पद्धतीचा या ठिकाणी होतोय. तर हे बघा सर्वे नंबर दिसतोय, सर्वे नंबर खाली पण रस्ता आहे आणि सर्वे नंबरच्यावर का हे जे कुटुंब आहे काळे यांच्या ह्याच्यामधून हा रस्ता चाललाय. आता कोणी याच्यामध्ये न्याय द्या. वेगळं वळण मिळू नाही, हे शांततामय व्हावं आणि या गोष्टीला दुसरं कुठलंही वेगळं वळण मिळू नाही, अनुचित प्रकार घडू नाही. तर शासनाने याच्यामध्ये प्रामाणिकपणे दखल घ्यावी. जो नियम आहे त्या नियमानुसार त्यांनी आम्हाला द्यावे. हां याच्यामध्ये जर समोरचे जे काय आहे तिथं कोणी जर असेल, त्यांना जर त्यांचं म्हणणं द्यायचं असेल किंवा नंतरही उद्या परवा द्यायचं असेल तर माझा खाली नंबर शो होतोय, मला फोन करा. जर तुम्हाला तुमचं देखील म्हणणं द्यायचं असेल ते देखील तुमचं म्हणणं दाखवलं जाईल. कुणाचेही एकतर्फी विनाकारण अवास्तव त्याला एखाद्याला यांनी बोलवलं म्हणून यांनाच महत्त्व द्यायचं काही कारण नाही. तुमची देखील काही जर बाजू मांडायची असेल तर ती देखील आपण दाखवून राहीत. लोक मला ऐकतात, काही विरोधी बरेच लोक इथं आहेत. जर तुम्हाला आत्ता देखील काही जर म्हणणं द्यायचं असेल किंवा आत्ता नाही तर उद्या दिलं तरी चालेल, काय हरकत नाही आहे. परंतु मला तरी या ठिकाणी ह्या परिवारावर, या सगळ्या कुटुंबावर अन्याय होतोय असं तरी दिसतंय. याबाबत संबंधित निर्णय घ्यावी. थेट आरोप आमदारांपर्यंत गेलेले आहेत. आमदार साहेबांनी देखील बघा हो का खाली अशा पद्धतीचं चुकीचं काम होतं असेल तर विनाकारण आमदार साहेब तुमची देखील बदनामी होते, ती कुठेतरी टाळण्यासाठी तुम्ही योग्य तो निकाल करावा अशी अपेक्षा आहे. पाहत राहा शिवाई न्यूज गोडेगाव. चला.